गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, श्री गजानन महाराज की जय. नमस्कार. प्रगती रेट्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण श्री गजानन विजय या ग्रंथातील अध्याय 11चा सविस्तर सार ऐकणार आहोत. या आधीच्याही अध्यायाचे सविस्तर साराचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत. तसेच आपल्या चॅनलवर विविध ग्रंथाचे ओव्यासहित पारायण वाचन तसेच मराठी अर्थाचे व्हिडिओ चॅनलवर टाकलेले आहेत. तरी चॅनलला व्हिजिट देऊन नक्कीच पाहून घ्या आणि तुमच्या भक्तीत वाढ करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री गजानन महाराज यांच्या श्री गजानन विजय या ग्रंथातील अध्याय 11चा आज आपण सार पाहूयात. अध्यायाची सुरुवात श्री गुरुवंदना याने होते. श्री गणेशाय नमः या वंदनेने होते, जी सांगतात की कोणतेही पवित्र कार्य गुरु व ईश्वराचे स्मरण करूनच करावे. म्हणजेच ईश्वर व गुरूंची कृपा हीच प्रत्येक कार्याची खरी ताकद आहे. त्यामुळे कोणतेही कार्याची सुरुवात करताना श्री गणेशाच्या गुरुवंदनेने करावी, गुरूंच्या गुरुवंदनेने करावी. पुढे पाहूयात भक्ताची अवस्था. भीती आणि अपेक्षा याबद्दल या अध्यायात भक्तांना भीती, चिंता, अपेक्षा आणि मनातील अस्थिरता यावर विचार केला आहे. जर तुमच्याही मनात भीती, चिंता असेल तर ती दूर करायची असेल तर नक्कीच हा अध्याय शेवटपर्यंत ऐका. लोक सात्विक भक्ती करतात, पण भीतीमुळे मन थांबत नाही आणि अपेक्षा त्यांना वेगळ्या दिशेला ढकलते. म्हणजे भक्ती करतात पण मन स्थिर नसतं. भक्ती करूनही मनात काहीतरी भीती असते, त्याची कृपा त्यामुळे आपल्याला गुरूंची कृपा लाभत नाही. भक्ती केवळ नामस्मरण नाही तर भीतीमुक्त मन आणि स्थिर श्रद्धाच खरी भक्ती आहे असं इथं मानलेलं आहे. आणि तरच गुरूंची कृपा आपल्याला लाभते. त्यामुळे जर भक्ती करायची असेल तर विश्वास ठेवून, श्रद्धा ठेवून भक्ती करा. पुढे पाहूयात संकटात गुरुकृपा. म्हणजे ज्यावेळेस भक्तावर संकट असतं त्यावेळेस गुरूंची कृपा, गुरूंची मदत आपल्याला कशी लाभते. या अध्यायात सांगितलं आहे की जे भक्त संकटात गुरूवर पूर्ण विश्वास ठेवतात, श्रद्धा ठेवतात, त्यांना गुरुकृपेचा अनुभव लवकर मिळतो. भक्तांच्या मनातील एक्साइटमेंट, भीती, असमाधान हे दूर करून गुरु मनाला शांती देतो. म्हणजेच गुरुवर पूर्ण विश्वास ठेवल्यास मन शांत होते, मन स्थिर होते, मनातील भीती कमी होते व समस्यांचा भार हलका होतो. त्यामुळे गुरूंवर विश्वास, श्रद्धा ठेवून भक्ती करा. पुढे पाहूया भक्तीची कसोटी. म्हणजे गुरु आपल्या भक्तीची परीक्षा कशी घेतात ते पाहूयात. वेळ आणि धीर. या अध्यायात ठळकपणे सांगितलं आहे की भक्तीची खरी कसोटी म्हणजे वेळ आणि धीर. म्हणजे धीर धरला पाहिजे, संयम ठेवला पाहिजे. योग्य वेळी गुरु नक्कीच मदत करतात. हे दोन घटक आहेत, वेळ आणि धीर. लगेचच फळ हवे असणे, त्वरित बदल अपेक्षा करणे हे भक्ताला कधी कधी भ्रमात टाकते. त्यामुळे संयम ठेवावा. परंतु धीर आणि सबुरी ठेवल्याने भक्ताचे मन स्थिर होते व गुरुकृपा अधिक दृढ होते. यातूनच आपल्याला संदेश मिळतो की धीर हाच भक्तीचा खरा आधार आहे. पुढे पाहूयात गुरूंचा अनुभव. अंतःकरणातील परिवर्तन. जर गुरूंवर श्रद्धा, विश्वास असेल तर आपल्या अंतःकरणात काय शांती मिळते, काय परिवर्तन मिळते ते पाहूयात. या अध्यायात हे स्पष्ट होते की गुरुकृपा म्हणजे फक्त बाह्य चमत्कार नाही,
ते म्हणजे मनाच्या स्थितीत बदल होणे, भीती कमी होणे, शांतता वाढणे, आत्मविश्वास वाढणे. म्हणजेच गुरु केवळ संकट दूर करत नाहीत, तो माणसाच्या अंतःकरणाला बदलतो. खरं जीवन कसं जगायचं याचा मार्ग गुरु इथे दाखवतात आणि शिकवतात. संकट आले तरी त्या संकटांना धैर्याने सामोरे कसं जायचं हे गुरु इथं शिकवतात. पुढे पाहूयात साधी भक्ती पण प्रामाणिक कशी असावी. या अध्यायात सांगितलं आहे की भक्ती फार मोठी असणे आवश्यक नाही, पण ती प्रामाणिक असावी, मनापासून असावी, अतिशय साधी पण निस्वार्थ असावी, त्यात कोणताही अहंकार नसावा. निस्वार्थ मनाने भक्ती केलेली असावी. साधेपणातच भक्तीची खरी ताकद आहे. त्यामुळे नुसती मूर्तीपूजा, नामस्मरण न करता निस्वार्थ मनाने अहंकारविरहित भक्ती करावी. प्रत्येक जीवात, प्रत्येक श्वासात देव असतो. पुढे पाहूयात व्यर्थ चिंता सोडणे. या अध्यायात लक्षात येते की मनात असलेली व्यर्थ चिंता, अनिश्चितता, अपेक्षा ही भक्तीला खूप कमजोर करतात. गुरूंच्या नामस्मरणामुळे मनाला कट्टर शांतता मिळते. त्यामुळे विनाकारण चिंता करू नका. श्रद्धा ठेवा आणि गुरूंवर विश्वास ठेवा. व्यर्थ चिंता सोडून भक्तीची दिशा योग्य ठेवावी. या अध्याय 11चा सारांश म्हणजे मनस्थिती, गुरूवर विश्वास, धीर आणि प्रामाणिकपणा असावा तरच भक्ती फळाला येते. श्रद्धा हे सर्व मिळूनच भक्ताला गुरुकृपेचा अनुभव देतात आणि भीती व अपेक्षा याचा त्याग करावा. अशा प्रकारे श्री गजानन विजय ग्रंथाचा 11वा अध्याय भक्ती, धीर, मनशांती आणि गुरुकृपेचा वास्तविक अनुभव हे सर्व आपल्याला शिकवतो. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. श्री गजानन महाराज की जय. हे श्री गजानन महाराज आपल्या कृपेने आज अध्याय 11 वाचन पूर्ण झालं, त्याचा सार ऐकला. या अध्यायातून भीती व चिंता सोडून गुरूवर विश्वास ठेवण्याची ताकद आम्हाला मिळो आणि मिळालीही आणि कायमस्वरूपी अशीच स्मरणात राहावी. आणि तुमच्यावरील दृढ विश्वास कधीही ढळू देऊ नका. आमची सेवा तुमच्या चरणी अर्पण करून घ्या आणि सदैव आमच्यावर कृपा ठेवा. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. इथं श्री गजानन विजय या ग्रंथातील अध्याय 11चा आपण सविस्तर सार ऐकला. काही चुकलं असेल तर क्षमा असावी. मी माझी सेवा महाराजांचरणी अर्पण करते. असेच पुढील अध्यायाचा सार ऐकण्यासाठी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे पुढील व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. धन्यवाद.